विठ्ठल कुठनं आला? त्याचं क्षेत्र पंढरपूर आहे, हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. तर पंढरपूरला कुठनं आला? कोण, काय त्याचं स्वरूप? कोण आहे तो? तो वेदांमध्ये आहे का? पुराणांमध्ये आहे का? तर तुम्हाला नाही सापडणार. मग कसा कुठनं आला? तर वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच महाराष्ट्रासाठी विठ्ठल म्हणजे द्वारकेवरून पंढरपूरला आलेला कृष्ण. विठ्ठल हा कृष्णच आहे. कधी त्याला कृष्णाचं कुणी बालरूप म्हणतं किंवा वगैरे वगैरे. तर तो तिथून इथे आला. कशासाठी आला? तर इथे पुंडलिक नावाचा एक भक्त त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता. त्या पुंडलिकाला संत साहित्यात मुनी म्हटलेलं आहे. पुंडलिक मुनी. कोणी त्याला पंढरीचा पाटील म्हणतं. म्हणजे पंढरी हे जरी नगरी असेल तर. तो आईवडिलांच्या सेवेमध्ये इतका मग्न होता की कृष्णाला आश्चर्य वाटलं की अरे हा कोण या कलियुगामध्ये मनुष्य आहे, म्हणून आपण तिकडे जावं. म्हणून तो तिथे गेला. प्रसन्न झाला, खुश झाला म्हणजे. आणि समोर उभा ठाकला. याचं काम चालूच होतं. आणि सांगितलं की मी आलेलो आहे आणि तुला काय हवं ते माग. इतकं तू चांगलं करतोय, लोकांना आदर्श घालून देतोय. तर पुंडलिक म्हणाला की हे माझं काम चालूच आहे सेवेचं आईवडिलांच्या. ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तू इथेच असा उभा राहा. म्हणून त्यानं त्याच्याजवळच अशी एक वीट होती, ती अशी त्याच्या पुढे ठेवली आणि त्याला विटेवरती उभा केला. आणि विटेवरती उभा केल्या केल्या त्यांनी मूर्तिरूप धारण केलं. अशी ती कथा आहे.